इथे मी 1 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. इथे 2-3 पाण्याने मी धुवून घेतली. आता आपण भिजू घालूया. 1 तास एवढं भिजू घालून ठेवूया. इथे बघा डाळ आपली मस्त भिजली आहे. आता आपण कुकरला लावून घेऊया. थोडंसं तेल टाकू. थोडीशी हळद. एकजीव करून घेऊ. आणि आता कुकर लावून 4-5 शिट्ट्या काढून घेऊ. ते बघू शकता आपल्या 4-5 शिट्ट्या होऊन गेल्यात. आता इथे मस्त डाळ आपली शिजलेली आहे. मस्त अशी गाळ झाली बघा. दिसते ना तुम्हाला? हे बघा. तर आपण वाटून इथे मी एक पातेलं आणि पुरण वाटायची चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे पूर्ण डाळ काढून घेऊया. इथे मी 1.5 ग्लास गूळ घेतला आहे. इथे मी इलायची, बडीशेप आणि साखर थोडीशी मिक्सरला फिरवून घेतली. आपण आता पुरण चटकून घेऊया. इथे आपल्याला कढईने पकडायचं आहे. मस्त असं सगळीकडून आपल्याला एकजीव करायचा आहे. अजिबात चटकू द्यायचं नाही आपल्याला. सतत हलवत राहायचं. पुरण जर चटकलं तर कडसर चव येते. इथे गुळाचे काही खडे आहेत म्हणून मी असे फोडून घेत आहे. अशा तऱ्हेने आपल्याला गुळाचे खडे फोडून घ्यायचे. इथे बघा आपलं पुरण चटकणं झालंय. आपलं पुरण तयार. अशा तऱ्हेने आपल्याला उंडा तिंबून घ्यायचा आहे. इथे मी 10-15 मिनिटे तिंबून ठेवला होता. तर आता आपण पोळ्या करून घेऊया. असं एवढं पुरण घ्यायचं आपल्याला. पूर्ण असं
गोल 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 करत 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 आपल्याला ते पुरण उंड्याच्या आतमध्ये घालायचे आणि पूर्ण आपल्याला बंद करून घ्यायचे. पीठ लावून घ्यायचं आणि पोळपाटाला थोडंसं पीठ लावायचं, हातावर थापटायचं आणि आपल्याला पोळपाटावर थोडं थोडं थापून लाटून घ्यायचे. मधात जास्त रेल द्यायचा नाही. कडी कडीने आपल्याला पातळ पातळ लाटायचे. हलक्या हाताने लाटायचे, लय रेल द्यायचं नाही, काही नाही. व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, अलगदपणे आपल्याला पोळी लाटता येते. आता आपल्याला पलटी करून लाटून घ्यायची. हलक्या हाताने लाटून घ्यायचे. थोडीशी लाटून घ्यायची आता वरतून. आता आपण भाजून घेऊया. असे असे फुगे आले, वर बबल्स आले की आपल्याला पलटून घ्यायचे. आपल्याला थोडं थोडं उलटून पलटून बघायचे. आपल्याला पलटून आता बघू शकता तुम्ही कसं मस्त अशी टम्म फुगत आहे. आपण तेल लावून घेऊया. जसं सुरुवातीला सांगितलं तसंच आपल्याला यावेळेस पण करायचं आहे. जरी तुम्ही नवीन असाल तुम्हाला सहज येऊन जाईल. हलक्या हाताने आपल्याला लाटायचे. माणूस असो की मुलगी असो, सहज पोळी करता येते. ही सोपी ट्रिक आहे. हलक्या हाताने बघू शकता तुम्ही. पलटून आपण थोडंसं लाटून घेऊया आता. पोळी भाजून घेऊया.
बबल्स आले की आपल्याला पोळी उलटून घ्यायची आहे. थोडं थोडं तेल लावून घेतलं. उलटून बघायची आपल्याला. लगेच नाही उलटायचे, 2-3 मिनिटांना आपल्याला लगेच हे करायचे. आपण पलटून घेऊया. तेल लावून घेऊया. बघू शकता अशी मस्त अशी पोळी झाली आपली. टम्म फुगत आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आणि तुम्ही पुरणपोळी कशी बनवली कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी पोळीला तूप लावून मस्त कशी सर्व करायची ते सांगत आहे. मस्त असं गरम गरम पोळीला आपल्याला तूप लावून खायचंय. खूप टेस्टी भन्नाट लागते. मागून पुढून लावायचे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तूप आपण सगळीकडून लावून घेतलं. आता मी तुम्हाला गरम गरम असल्यामुळे मला चटके बसत आहेत हाताला. आतपर्यंत असं मस्त पुरण दिसत आहे आतमधलं, ते तुम्हाला दाखवते. हे बघा, पूर्ण पुरण आपलं सगळीकडे असं पुरण आहे आपलं पांगलेलं. ती मस्त अशी पुरणपोळी आहे. अशीच पुरणपोळी बनवून खा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.